गाइस वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आर्या आणि सगळ्यांचं स्वागत करते. सो आज आहे 2 दिवस म्हणजे आम्ही जात आहोत मुंबईला. खरं तर खूप जास्त वाईट वाटतं आहे, पण आता निघावं लागेल. सो लेट्स गो. आमचा प्रवास तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसेल. चला मग. आता घराला बाय बाय करून आता आम्ही चाललोय. बाय बाय काका. बाय बाय जीविका. चला दादा. मंडळींनो, आता आम्ही निघालो आहोत. सगळ्यांना टाटा बाय बाय बोलून गणपती बाप्पाचा छानसा असा आशीर्वाद घेऊन आम्ही आता निघालो आहोत जायला मुंबईला. आपल्या प्रवासामध्ये तुम्ही आमच्यासोबत असणार आहात. सो वॉच द व्हिडिओ टिल एंड. सो आता आम्ही भिवंडीला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आम्ही लेट्स सी. आता फर्स्ट स्टॉप आम्ही भिवंडीला घेतो आहोत, कारण भिवंडीला पप्पांचे मामा आणि माझी दीदी दानवी दीदी वगैरे सगळे आहेत. तर त्याला तिकडनं सगळ्यांना पिकअप करून आम्ही आमचा प्रवास कंटिन्यू करणार आहोत. चला मग मंडळी, आणि तुम्ही हा मस्त व्ह्यू एन्जॉय करा. मंडळी, आम्ही भिवंडीवरनं निघालो आहोत. सगळ्यांना ॲक्च्युली ना बसचा थोडा प्रॉब्लेम, म्हणजे वॉमिटिंग होतं ना, तसं आहे. सगळ्यांनी औषध घेतली ती उलटीवरची आणि सगळे झोपलेत लिटरली. आणि ही बघा माझी बहीण हाय करते. मम्मी, दिशिता आणि आम्ही खूप कमी जण जागे होतो. बाकी सगळे लिटरली पाठचे सगळे झोपलेले आणि मीही लिटरली मला झोप नाही येत होती. सो मी मस्तपैकी असा व्ह्यू एन्जॉय करते. आता किती सुंदर असा व्ह्यू आहे ना गाईज. मला लिटरली असं ट्रॅव्हल करायला फार आवडतं. आणि मला कुठेही तुम्ही घेऊन जा ना, असं शांत वातावरण आणि हिरवा निसर्ग, इट्स माय फेवरेट, ऑल टाईम फेवरेट. मला फार आवडतं. मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला असा प्रवास आवडतो की नाही. मला तर जाम आवडतो. आणि त्याच्याशिवाय ना मला बाईकचा प्रवास अमेझिंग वाटतो. मला जेव्हा केव्हा संधी भेटते ना, तर मी पप्पांसोबत बाईकने फिरायला जाते. ते तर माझं मोस्ट फेवरेट आहे. मंडळी, खूप जास्त बरं वाटतं आहे. खरं तर अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. आणि आता मी जरा झोपूनही उठले आहे. मला थंडी वाजत होते म्हणून मम्मीचा दुपट्टा घेतला मम्मीकडनं मागून आणि तो घेऊन झोपले मी. आणि तुम्हाला माहिती आहे का, पाठचे सगळे झोपलेत आणि मगाशी जेवढे जागे होते ना तेवढे सगळे झोपले आहेत. दिशिताई झोपले. कशी झोपली आहे बघा, क्युटी माझे बाबू, माझं सोनू. आणि मम्मी ही जागी झाली आहे, बाकी सगळे झोपले आहेत. सो मला एकदम, आणि माहिती आहे का, एकदम असं कूल वातावरण आहे. खरंच एकदम अमेझिंग खरंच. तर मी मंडळी तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटते. आता आम्ही इकडे जेवायला थांबलो आहे आणि आता आम्ही जेवण ऑर्डरही केलं आहे. सो बघूया जेवण कधी येतं आहे ते. तो इकडे आली आहे मस्त अशी डाळ खिचडी आहे. इकडे आहे पापड आणि तंदूर रोटी आहे. इकडे आहे व्हेज कोल्हापुरी. सो मंडळी, मस्त वेगळी जेवायला या. आमचं जेवण झालं. असं आता प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे, आता वाजताय 4. आम्हाला 1 तास इकडे आम्ही थांबलो, फक्त आणि फक्त 1 तास. तर आता म्हणजे
आता आम्ही जातोय, चला. आता आम्ही जेवण वगैरे निघालो आहोत आमच्या प्रवासासाठी परत एकदा. खरंच जेवण थोडंसं आम्हाला हेवी झालं, प्लस आम्ही खूप वैतागलो कारण जेवण आम्हाला खूप लेट रिसीव झालं असं म्हणायला हरकत नाही. सो आम्ही टोटल 1.5 तास थांबलेलो त्या हॉटेलवरती आणि तिकडे गर्दी तेवढीच होती आणि बाकी सगळे हॉटेलची तेवढीच गर्दी होती, तर आम्हाला ऑप्शन नव्हता काय. पण इट्स ओके, लेट्स एन्जॉय अ ब्युटिफुल ऑफ अ व्ह्यू. मगासपासनं ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. बापरे, म्हणजे ट्रॅफिक आहे आणि अजून आम्ही माणगावलाही नाही आलो आहे. लाईक मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले आहे, कपडे वगैरे चेंज केले आहेत आणि इट्स 1 o'clock ऑलमोस्ट आणि मी उठलेच आहे 11 वाजता. तुम्ही विचार करू शकता. मस्त पास्ता वगैरे खायला नाश्त्याला. आणि हा व्हिडिओ खरंच खूप शॉर्टही बनेल, त्याचं कारणही तसंच आहे कारण आम्ही जास्त काही शूटच केलं नाही आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे रात्री आम्ही जेवायला गाडी थांबवली नाही कारण इथं दुपारचंच जेवण आमचं जिरलं नव्हतं आणि दुपारी ॲक्च्युली आम्ही ऑलमोस्ट 2:45ला आमची गाडी थांबवलेली. तेव्हा मी तिकडनं आम्ही निघालो 4:20ला. त्याचं असं झालं की आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो. सगळ्यात पहिलं तर आम्हाला तिकडे सांगितलं की वेळ लागणार, सो वी थॉट की आपण निघूया. तेवढ्यातच ते लोक बोलले की नाही थांबा, सीट खाली होत आहे, तुम्ही इकडे बसून वगैरे या. वी वर ओके. आम्ही बसलो, ऑर्डर वगैरे दिली. आमची ऑर्डर आली. आम्ही डाळ खिचडी मागवलेली, व्हेज कोल्हापुरी होती, तंदूर रोटी होती आणि मसाला पापड होता. सो असं काहीचं आमचं जेवण होतं. ते आमचं तर आलं थोडंसं 10-20 मिनटं लेट झालं. आणि आमच्यासोबत आम्ही एवढेच लोक नव्हते, आमच्यासोबत होत्या पप्पांचे मामा, देवयानी दिदी वगैरे सगळे होते, जान्हवी दिदी वगैरे, ती लोकही होती. सो त्या लोकांनी ॲक्च्युली व्हेज बिर्याणी मागवलेली. तर त्या लोकांची जी ऑर्डर लेट झाली ना गाईस, खरं तर त्याच्यामध्ये त्यांची मिस्टेक नाही आहे, पण सीन हा झाला की ज्याने त्यांची ऑर्डर घेतली ना त्यांनी ते रेसिप्ट जी होती ना ती कुठेतरी हरवली ती रेसिप्ट. आणि प्रॉब्लेम असा झाला की ॲक्च्युली आम्हाला जायला होत होता खूप जास्त लेट. आणि त्या लेटच्या ह्याच्यामध्ये ॲक्च्युली सगळ्यांना एवढं भूका लागलेलं कारण सकाळी ऑलमोस्ट नाश्ता करून निघालो, त्याच्यानंतर आम्ही इकडे थांबलो. सो ऑब्व्हियसली खूप चांगलं जेवण तर आम्ही प्रेफर करतो स्वतःसाठी. पण ऑब्व्हियसली त्यांचं जेवण खूप लेट आलं, ऑलमोस्ट 3:45ला त्यांचं जेवण आलं. आणि हा झाला सर्वात मोठा प्रॉब्लेम. मग त्याच्यानंतर ती लोकं जेवली अँड ऑल. आणि पप्पा सिरियसली खूप भडकलेले तिकडच्या मॅनेजरवरती. तर ती वॉज लाईक की आय एम सो सॉरी, ॲक्च्युली मी इकडे नव्हतो, मी जस्ट बाहेर गेलेलो, स्टाफही कमी अँड ऑल आहे. आणि त्यांचं कसं आहे माहिती आहे का, त्या हॉटेलमध्ये जेवण वगैरे आहे आणि वरती रूम्स अँड ऑल आहेत. सो काहीसं असं आहे. तसं होतं. त्याच्यानंतर मग ते पप्पा त्यांच्याशी बोलले अँड ऑल्सो ती वॉज लाईक की आय एम सो सॉरी, मी माफी मागतो स्वतः. सो पप्पा मला लाईक की ओके ठीक आहे चालेल अँड ऑल. आणि ॲक्च्युली त्यांच्याकडे गर्दीही एवढी होती ना, माय गुडनेस. आणि ऑलमोस्ट सगळ्याच हॉटेलमध्ये तेवढी गर्दी होती. पण आता काही ऑप्शन नाही दिसला म्हणून आम्ही त्या हॉटेलच्या समोरच गाडी थांबवली. कोणी सजेस्ट केलं नव्हतं आम्हाला त्या रेस्टॉरंट. आता आम्हाला भूक लागलेलं, जेवण कसंही करून जाणार आहे तो थोडं. आणि आम्ही समजा 4:20ला तिकडनं निघालो, म्हणजे तुम्ही विचार करा आम्ही 1-1.5 तास तिकडेच होतो. हा झाला सर्वात मोठा प्रॉब्लेम. त्याच्यानंतर मग आम्ही फर्स्ट स्टॉप तर आम्ही जसं की तुम्ही मला बघितलं की बस आमच्या इकडे आलेली. त्याच्यानंतर मग आम्ही घेऊन गेलो बिबवण्याला. तिकडे पप्पांचे मामा वगैरे चालले, देवेने दिदी, जान्हवी दिदी वगैरे सगळे चालले. आणि आफ्टर दॅट आमचा फर्स्ट स्टॉप जो आम्ही घेतला तो होता पेट्रोल पंपला. तिकडे डिझेल वगैरे भरलं, आम्ही वॉशरूम वगैरे जाऊन गेलो. सेकंड स्टॉप होता तो म्हणजे जेवणाला, तिकडे आमचा 1-1.5 तास आरामशीर गेला. थर्ड स्टॉप परत समथिंग 8-9च्या सुमारास घेतला, तोही पेट्रोल पंपवरतीच होता.
तिकडे परत हे डिझेल. आणि हां, मला एक गोष्ट सांगायची आहे की पेट्रोल पंपशिवाय म्हणजे प्रवासामध्ये ना वॉशरूमची काय हे सोयच नाही. आम्ही माणगावच्या तिकडे ट्रॅफिकमध्ये जाम फसलेलो आणि तिकडे आजूबाजूला वॉशरूमची काहीच सुविधा नव्हती. जेंट्स लोकांचं तर कधी चालून नाही झालं, पण लेडीज लोकांनी काय करायचं, हे सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. तर मला असं वाटतं की जो कोणी माझा व्हिडिओ बघेल त्या लोकांनी प्लीज तिथपर्यंत पोचवा जिथपर्यंत त्याची गरज आहे. कारण ट्रॅव्हलमध्ये आहे ना मोस्ट ऑफ द टाईम वॉशरूमची काहीच, आणि तिकडे रेस्टॉरंट्स वगैरे खूप कमी होते. सो आम्हाला ती गोष्ट कळली की काय करायचं काय, आणि वॉशरूमची खरंच काही सुविधा नव्हती. आम्ही जो आमचा थर्ड स्टॉप घेतला तोही पेट्रोल पंपलाच होता, पेट्रोल पंपवरती. आणि माणगावला आम्ही जे ट्रॅफिकमध्ये अडकलेलो ती ट्रॅफिक आम्ही 1 तासानंतर त्या ट्रॅफिकमधून आम्ही निघालो ऑलमोस्ट. त्याच्यानंतर मग अर्ध्या तासाच्या अंतरात ते पेट्रोल पंप होतं. तिच्यानंतर आम्ही तिकडे वॉशरूम वगैरेला जाऊन आलो. पण हे खरंच खूप रॉंग आहे, कारण त्या लोकांनी वॉशरूमची सुविधा तरी ठेवली पाहिजे तिथपर्यंत तरी. कारण आसपासपर्यंत काहीच वॉशरूम वगैरे नाही. लाईक सिरियसली म्हणजे माणसाने, आणि हॉटेल्स आहेत ना खूप कमी होते, खूप असे मोजके. ठीक आहे, तिकडे म्हणजे असं धाबा वगैरे स्टाईलच ना त्या टाईपमध्ये होतं, काही प्रॉपर रेस्टॉरंट्स वगैरे नव्हते तिकडे, पण वॉशरूम्स नव्हते. सो आम्हाला लाईक की बापरे. आणि यांचा फोर्थ स्टॉपही होता, तो होता पेट्रोल पंपला, तोही 12:30 वाजता रात्री. तिकडे आम्ही डिझेल वगैरे काही भरलं नाही, मी जस्ट वॉशरूम वगैरे जाऊन आम्ही आलो, फ्रेश वगैरे होऊन आलो. त्याच्यानंतर लास्ट स्टॉप जो आम्ही घेतला तो होता ऐरोलीला. तिकडे आम्ही उतरलो. तिकडनं मग आम्ही ऑटो पकडून इकडे आलो. 2:30ला आम्ही उतरलो आणि 3:30ला आम्ही इकडे घरी पोचलो. सो कॅनी गेली म्हणजे. आणि त्याच्यानंतर मग फ्रेश वगैरे होऊन अँड ऑल मी झोपले 4 वाजता. 4 वाजलेलेच ऑलमोस्ट. 4 वाजता झोपले वगैरे आणि उठले 11 वाजता. सो असं काहीच आमची आणि रात्री आम्ही जेवायला अजिबात थांबवलं नाही, कारण दुपारचं जेवण आमचं जिरलं नव्हतं. सो आम्ही रात्री जेवायला गाडी थांबवलीच नाही. आणि अधूनमधून पाऊसही तेवढाच होता. आणि इंदापूर आणि माणगावच्या पहिले काय ट्रॅफिक होता, म्हणजे आम्ही प्रचंड थकलो, आमचं डोकं आऊट झालेलं. सो आज आहे 4 सप्टेंबर आणि आज ॲक्च्युली आमच्या शाळेला हाफ डे होता, पण मी गेले नाही. 7:10ला बोलले आणि 8:45ला आम्हाला निघायचं होतं. सो मी गेलेच नाही, कारण ऑलमोस्ट आम्ही खूप जास्त थकलेलो. सो त्याच्यामुळे जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.